पाम बीच मार्ग ते सायन पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या आम उड्डाणपुलाचे लोकार्पण वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते काल पार पडले। वाशी सेक्टर 17 येथे हा लोकार्पण सोहळा पार पडला। या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवास अधिक सुलभ होणार आहे। या उड्डाणपुलामुळे वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे। या लोकार्पण सोहळ्याला महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, अन्य नगरसेवक उपस्थित होते। नवी मुंबई शहराच्या रचनेमधील त्रुटी दूर करणारा हा प्रकल्प असल्याचे सांगत शहर अंतर्बाह्य सुंदर करण्यासाठी यापुढील काळात काम केले जाईल अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे। शहराच्या रचना करताना ज्या चुका घडल्या होत्या त्या चुका दुरुस्त होत आहेत। पाम बीच मार्ग मधून सेक्टर 17 कडून निघताना मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्याला जोड रस्ता नीट नव्हता, होता वळण घेऊन। आज ती चूक दुरुस्त केलेली आहे आणि पाम बीच मार्ग मधून सेक्टर 17 मधून पुण्याकडे जाण्याकरता ही सुविधा निर्माण केलेली आहे। ज्याने कोणी कल्पना ज्याच्या डोक्यात आली त्याचं कौतुक आणि ज्याने केली त्यांचं सुद्धा कौतुक। भविष्य काळामध्ये लोकप्रतिनिधी हे निश्चितपणे शहराच्या विकासावर असलेल्या काही चुकीच्या गोष्टी नजर ठेवतातच, परंतु जनतेनं नजर ठेवणं जास्त गरजेचं आहे। प्रामुख्यानं आपण मीडियाचे लोक, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया, आपण सगळ्याच बाबतीमध्ये जागृत असताना आजवर आपण जागृत राहिल्यामुळे नुसत्या स्थानिक स्वराज्य संस्था नाही तर राज्य स्तरावर आणि देश स्तरावर ज्या काही आमूलाग्र सुधारणा झाल्या त्याच्यामध्ये मीडियाचा फार मोठा वाटा आहे। माननीय महापौर आणि उपमहापौरांना मी आता सूचित केले, नुसतं वरवरचं आपलं शहर सुंदर नको, अंतर्बाह्य ते सुंदर असलं पाहिजे, लोकांना ललांबूत ठरेल असं ते व्हायला पाहिजे आणि ते निर्माण होईल त्याला त्याचे आपण सगळेजण भागीदार असू, यशाचे भागीदार आपण सगळे असू आणि निश्चितपणे विश्वासाने सांगतो मी की हा बदल घडेल।